तर आज होता श्रावण महिन्याचा पहिला दिवस. पण त्या अगोदर ना आजच्या सकाळची सुरुवात रोजच्या सारखीच झाली होती. घरातली रोजची कामं आवरून घेतली. आता हा जो आरसा आहे ना, रोज आरशात बघते त्यावेळेला लक्षात येतं, की हा खूप खराब झालाय. पण आज वेळात वेळ काढून तो स्वच्छ करून घेतला. आता रोजची कामं जी ठरलेली असतात तीच करण्यासाठी घेतली होती. आता हे स्वयंपाकघर आपण सकाळी आवरलं तरीसुद्धा संध्याकाळी असंच होणार आहे. पण हे आवरल्याशिवाय आपल्याला काही चैन पडत नाही आणि बाकीची जी काही डस्टिंग असते रोज मागं पडते. आज वेळ काढून ती सगळी डस्टिंग करून घेतली होती. म्हणलं चला सगळं घर स्वच्छ झालं. आता ब्लाऊज आलेलं होतं कस्टमरचं, मला चला तेच शिवून घेऊ. पण जेव्हा मशीनकडे बघितलं तर तिला थोडासा प्रॉब्लेम आलेला होता. थोडा नाही, चांगलाच प्रॉब्लेम आलेला होता. म्हणलं चला मार्केटमध्ये जर का घेऊन गेलो तर ₹300 सर्व्हिसिंगला लागणार आणि कमाईपेक्षा गमाई जास्त होईल. त्याच्यापेक्षा आपणच घरामध्ये हिला रिपेअर करून बघूया. यूट्यूबवरती काही व्हिडिओज बघितले आणि हा पराक्रम करण्यासाठी हाताशी घेतला. जेव्हा मशीन ओपन केली ना तेव्हा लक्षात आलं की इतके सगळे प्रॉब्लेम आणि इतकी धूळ झाली होती हिच्यामध्ये. आणि व्हिडिओज बघून काय ना एक फायदा झाला. फायनली मी मशीन रिपेअर केली घरच्या घरी आणि एकदम छान झाली होती. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला थोडीफार ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी जायचं होतं आम्हाला. पण ऐन निघायच्या वेळेला ना पावसाने हजेरी लावली आणि त्याच्यामुळे आमचा जाण्याचा प्लॅन कॅन्सल होता होता राहिला. आता आम्ही तर इथे थांबलो होतो पाऊस येतोय म्हणून, पण याला चिंता पडली की आपलं बाहेर जाणं कॅन्सल होतं की काय. मग पाऊस थांबल्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. थोडंफार ग्रोसरी शॉपिंग, भाजीपाला घ्यायचा होता तो घेतला आणि घरी आलो. घरी आल्याच्यानंतर चिंचाचं पाणी, बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर हिरवं पाणी म्हणजे तिखट चटणीसुद्धा तयार केली होती. आता हाच सगळा बेत बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की आज पाणीपुरीचा बेत आहे. पण फक्त बेत नाही तर आज पाणीपुरी चॅलेंजसुद्धा केलेला आहे. आपल्या चॅनलवरती ना त्याचा पूर्ण व्लॉग आलेला आहे. तो नक्की बघा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.